म्हणजे जे चुकीच्या पद्धतीत सगळा हा घोळ केला याद्यांचा आणि याला महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पण मान्यता दिली की बाबा नक्की याद्यांमध्ये घोळ आहे. माझ्या मोमीनपुरा भागामध्ये जी नावं आहेत तीच साईभाऊच्या वॉर्डात कोंडव्यात पण नावं आहेत. ही दुबार नावं आहेत, म्हणजे ते दोन्ही ठिकाणी कुठेही मतदान करू शकतात. मग तुम्ही निवडणूक आयोग म्हणून काय काम करता? आज मी 2400 नावं स्वतः फाइंड आउट केली. आमच्याच ओळखीच्या लोकांच्या घरी ज्या वेळेला मी पाहिलं 25-26 नावं नोंदवली. तुम्ही म्हणलं आजोबा ही नावं कुठली आहेत? ते म्हणलं बेटा ये हमारे घर के नाही आहे नाम. मग मी विचार करतो आता ही 24 लोक कोण आहेत? मग अशी बोगस नावं जर माझ्या इथं नोंदवली गेलीत, ही कोणी नोंदवली, कशी नोंदवली? जर तुम्ही न्याय दिला नाही तर याच्यानंतर शेवटच्या अंतिम याद्या आल्या आणि त्या तशाच असतील, त्याच्यात काही दुरुस्ती नसेल, तर मी त्यांच्या कार्यालयात याद्यांची होळी करून टाकणार. आज वयाच्या 16 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय, राजसाहेबांकडे बघून काम करतो. आम्हाला प्रश्न पडलाय प्रत्येक निवडणुकात आम्हाला अपयश काय ते, पण मग याच्या मागं आमचं किंवा राजसाहेबांचं अपयश नाही आहे, याच्या मागं हे मोठं षडयंत्र आहे. आणि भाजपची चोरी आम्ही बघतोय. भाजपवाल्यांची स्पर्धा फक्त तिकीट आणण्यासाठी चालली. एकाही भाजपवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही मतदार यादीवर. ते का, याचाही विचार केला पाहिजे. नमस्कार, मी प्रणव डमाले. बोगस मतदार यादी किंवा बोगस मतदारांचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधी पक्षानं लावून धरला होता. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर आगामी स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी जी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली, त्यातही बरेच बोगस मतदार जे होते ते शोधून त्यावर आक्षेप घेण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांनी केलं. माझ्यासोबत सध्या आशिष साबळे पाटील आहेत. त्यांनी त्यांच्या प्रभागात जी काही काम केली, जे बोगस मतदार शोधले आणि आणखी एक मतदार यादीतला त्यांनी तो जो मुद्दा शोधला आहे तो एका प्रभागातले मतदार दुसऱ्या प्रभागात हलवण्याचा, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यात आहोत आपण. आशिषजी, पहिला मुद्दा तर बोगस मतदार याद्यांचा. प्रत्येक या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याची एक प्रारूप मतदार यादी जाहीर झाली. त्यात बरेच बोगस मतदार सापडले. विरोधी पक्षांनी किंबहुना महायुतीतल्या पक्षांनी असे आक्षेप घेतले की मनसे कुठंच नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसली नाही, पण मनसे ऑन ग्राउंड काम करत होती प्रारूप मतदार याद्यांवर महानगरपालिकांसाठी. राजसाहेबांनी ज्या दिवशी मुंबईला पहिली मिटिंग घेतली होती त्यावेळेलाच सांगितलं होतं की BLNवरती तुम्हाला काम करायचे, मतदार याद्यांवरती तुम्हाला काम करायचे. तर मुळात 2007च्या निवडणुकांपासून मला माझ्या प्रभागाच्या याद्या तोंडपाठ बऱ्यापैकी आहेत. म्हणजे आपल्याला जर आपण राजकारणात काम करतो तर आपल्याला मतदार याद्या माहिती पाहिजे, कुठल्या बूथवर किती मतदान आहे, कसं आहे माहिती पाहिजे. आता माझा ह्या राजसाहेबांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना जेव्हा BLNसाठी काम करा म्हणून सांगितलं, राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही काम सुरू केलं. तर आता प्रभाग क्रमांक 26चा हा मॅप आहे. तर या मॅपनुसार यातले मतदार पाहिजे, तर माझ्यातले मतदार हे प्रभाग क्रमांक 27ला जोडले, नवी पेठ पर्वतीला. म्हणजे स्वारगेट पोलीस लाईन, खडकमाळाळी, झगडेवाडी, घोरपडेपेठ, या 8 याद्या या मॅपमध्ये दिसत आहेत त्या माझ्यात. मग आता त्या 8 याद्या कोणाच्या फायद्यासाठी, कुठल्या गोष्टींसाठी ह्या तिकडं हलवल्या? सदाशिवपेठ भाग माझ्यात नाही आहे, तिथल्या 4 याद्या कशा आल्या? एकबोटे कॉलनी हा माझा भाग आहे. माझा भाग मीरा सोसायटीला कसा जोडला गेला? 180 झोपडपट्टी, म्हणजे आम्ही जिथं काम केलेलं, आमचं बालपण गेलं, ती अचानक मुकुंदनगरला कशी जोडली गेली? असे हजारो प्रश्न आहेत. वनराज भाऊ आंदेकरचा जो वॉर्ड आहे, वनराज आंदेकरांच्या इथल्या याद्या किराड चौकातनं आज हा कॉर्नर पाहिला तर पलीकडच्या आमच्याकडं कशा टाकल्या गेल्या? म्हणजे जे चुकीच्या पद्धतीत सगळा हा घोळ केला याद्यांचा आणि याला महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पण मान्यता दिली की बाबा नक्की याद्यांमध्ये घोळ आहे. खूप ऑब्जेक्शन्स आले, पण यांनी ऑब्जेक्शन देताना पुराव्यासकट ऑब्जेक्शन घ्यायला लावले होते. मग आम्ही प्रत्येक ऑब्जेक्शनला पुरावे दिले. आता दुबार नावं, माझ्या मोमीनपुरा भागामध्ये जी नावं आहेत तीच साईभाऊच्या वॉर्डात कोंडव्यात पण नावं आहेत. ही दुबार नावं आहेत, म्हणजे ते दोन्ही ठिकाणी कुठेही मतदान करू शकतात. मग तुम्ही निवडणूक आयोग म्हणून काय काम करता? आज मी 2400 नावं स्वतः फाइंड आउट केली, त्यांना दिली. एक ज्येष्ठ वयोवृद्ध आजी आजोबा आहेत, आमचे कौटुंबिक संबंध असलेली शेख फॅमिली आहे. त्या शेख आजी आजोबांकडे मी जातो. आमच्याच ओळखीच्या लोकांच्या घरी ज्या वेळेला मी पाहिलं 25-26 नावं नोंदवलीत. तर मी म्हणलं आजोबा ही नावं कुठली आहेत? ते म्हणलं बेटा ये हमारे घर के नाही आहे नाम. मग मी विचार करतो आता ही 24 लोक कोण आहेत? मग अशी बोगस नावं जर माझ्या इथं नोंदवली गेलीत, ही कोणी नोंदवली, कशी नोंदवली? जर निवडणूक घ्यायची तर फेअर निवडणूक घ्या. मी अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब जे निवडणुकीचे आत्ता प्रभारी आहेत त्यांना भेटलो. मी त्यांना सांगितलं की माझा जो प्रभाग 26 आहे, नियमाने माझे मतदार तिथंच पाहिजे. तुम्ही माझ्या याद्या फोडून दुसऱ्या प्रभागात टाकले, दुसऱ्या प्रभागातले इथं टाकले, याच्यावर हरकती मी घेऊन पण जर तुम्ही न्याय दिला नाही तर याच्यानंतर शेवटच्या अंतिम याद्या आल्या आणि त्या तशाच असतील, त्याच्यात काही दुरुस्ती नसेल, तर मी त्यांच्या कार्यालयात याद्यांची होळी करून टाकणार.
म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं आयुष्य पणाला लागलेलं असतं या निवडणुकांसाठी. आज वयाच्या 16 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय, राजसाहेबांकडे बघून काम करतो. आम्हाला प्रश्न पडला प्रत्येक निवडणुकात आम्हाला अपयश काय ते, पण मग याच्या मागं आमचं किंवा राजसाहेबांचं अपयश नाही आहे, याच्या मागं हे मोठं षडयंत्र आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन अनेक ज्या गोष्टी माझ्या समोर आल्यात, म्हणजे आता आपण हा मोबाईल पाहिला तर मी स्वतः पोलिसाचा मुलगा आहे. माझे काका ACP होते, माझे वडील पोलीस खात्यातनं ASI म्हणून रिटायर्ड झालेत, मामा पोलीस होते. तर माझ्या घरात म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टींचा आज पुणे सायबर सेल ज्या वेळेला एखादा मोबाईल एखाद्या आरोपीचा तपास करायचा तर तसाच्या तसा क्लोन मोबाईल घेतो. तुमचं फेसबुक हॅक केलं जातं, तुमचं इंस्टाग्राम हॅक केलं जातं, तुमचं व्हॉट्सॲप हॅक होतं. आपल्याकडे इतकी मोठी प्रगत यंत्रणा आहे पोलीस तपासामध्ये की एक आरोपी बिवेवाडी पोलीस स्टेशनमधला बरेच वर्ष फरार होता. तो अजमेरला त्याच्या बायकोला तपासासाठी बोलवलं, तिचा 5 मिनटं मोबाईल घेतला, तसाच सेम मोबाईल आणून पोलिसांनी क्लोन केला आणि ती रात्री व्हॉट्सअप कॉल करायची तर अजमेरवरनं शोधून आणलं. इतकं प्रगतशील तंत्रज्ञान आहे तर या मशीन का मॅन्युप्युलेट होऊ शकत नाही. मी 100% सांगतो या मशीन मॅन्युप्युलेट होतात. अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत हा डेमो दिला होता, आत्ता राजसाहेबांनी पण मध्यंतरी तो डेमो दिला. तर याच्यावर खूप विचार करण्याची गोष्ट आहे. बाहेरचे प्रगतशील देश बॅलेट पेपरवर वोटिंग घेतात आणि आपण का नाही घेत, हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट ही. थोडं आणखी त्या मतदार याद्यांबद्दल विस्तृत जाणू. तुम्ही जसं सांगितलं की 8 मतदार याद्या इकडच्या तिकडं हलवण्यात आल्या. किती मतदार होते आणि किती दुबार मतदार तुमच्या मतदारसंघात? मी 2400 दुबार नावं ही पुराव्यासह मोमीनपुऱ्यात पण आहेत आणि कोंडव्यात पण आहेत ही दिली. त्याच्यानंतर माझ्या 8 याद्या आहेत ज्या प्रॉपर मी जिथं लहानाचा मोठा झालो 8000 मतदान, ते मतदान हलवलेलं आहे नवी पेठ पर्वतीला, त्याचे पण मी पुरावे दिले. आणि सदाशिवपेठ भाग जोडला आहे तिथल्या 4 याद्या माझ्याकडे जोडल्या, त्याचे पण पुरावे दिले. जे चुकीच्या पद्धती झाल्या 180 झोपडपट्टी मुकुंदनगरला जोडली त्याचे पण पुरावे दिले. मी कुठलीच गोष्ट मी कुठलंही काम करायचं असेल तर राजसाहेबांकडनं शिकलो आहे. आधी त्याचा अभ्यास करायचा, पूर्ण अभ्यास करून, म्हणजे एवढा अभ्यास जर मी शाळेत केला असता तर खरंच IAS IPS झाला असतो. पण आज मतदार याद्यांवर अभ्यास करतोय आणि भाजपची चोरी आम्ही बघतोय. भाजपवाले निर्धास्त, आज खडकमाळीतला भाग गेला, आमच्या इथले नगरसेवक आजी माझी नगरसेवक का नाही बोलत आहे. भाजपवाल्यांची स्पर्धा फक्त तिकीट आणण्यासाठी चालली. एकाही भाजपवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही मतदार यादीवर. ते का, याचाही विचार केला पाहिजे. ऑब्जेक्शन घेण्यासाठी खरं तर कमी कालावधी दिला होता निवडणूक आयोगाने, मात्र या ऑब्जेक्शन हा वेळ पुरला का मुळात, का अजून ऑब्जेक्शन राहिलेत? कसा वेळ पुरेल. आज मी 3 महिन्यांपासून अभ्यास करतोय. ज्याने अभ्यासच नाही केला मतदार यादीचा त्याला काहीच माहिती नाही आहे. अजून त्याला खरं वेळ मिळाली पाहिजे. एखादा होतकरू आहे की तो खूप काम करतोय, लग्न, माहिती, हॉस्पिटल, वीज बिल कमी करणे, लोकांची कामं करतोय, असा एखादा प्रभागात होतकरू कार्य करतोय आणि लोकांना त्याला न्याय द्यायचा असेल आणि त्याचा भागच आता दुसरीकडे हल्ला असेल, तो काय ऑब्जेक्शन घ्यावं. आता हे मला पूर्णपणे सर्वच पक्षात, राजकीय पक्षात माझे इथं संबंध चांगले आहेत. मला मुख्यमंत्री कार्यालयांपासून ते महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून मला अपडेट्स मिळत असतात. मला माहिती होतं ऑब्जेक्शनचा वेळ वाढला जाणार नाही आहे. मी बरोबर शेवटच्या दिवशी 8 दिवस आधी मी पहिलं ऑब्जेक्शन घ्यायला गेलो, ते म्हणले पुरावे घेऊन या. 8 दिवसात मी एवढे पुरावे घेऊन गेलो. पुणे शहरात एकमेव आशिष साबळे हा कार्यकर्ता असा असेल की ज्यांनी विथ प्रूफ सगळे पुरावे निवडणूक आयोगाला दिलेत. आणि आता त्यांनी केलं नाही तर मग मी त्यांना सांगितलं मनसे स्टाईल तुमच्या दालनात येणार आणि अख्ख्या याची होळी करून टाकणार मतदार याद्यांची. आणि मी निवडणुका झाल्या तर फेअर झाल्या पाहिजे. चुकीच्या निवडणुका होणार असेल तर मोठं जनआंदोलन उभं करणार आहे. जे जनआंदोलन राजसाहेबांच्या मार्फत महाराष्ट्रात उभं होईल आणि या निवडणुकांवर मतदारच बहिष्कार टाकतील. नक्की. एकंदरीत तुम्ही जे सांगितलं की मतदार यादीत दुरुस्ती झाली नाही तर होळी करू, मात्र तरीही निवडणुका झाल्या, निवडणुका लागल्या. जे आपण नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकांवेळी बघितलं, बरेचसे दुबार मतदार, बोगस मतदार सापडले. अशी परिस्थिती जर पुणे शहरात, पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जर निवडणुकीवेळी जर उभी राहिली तर मनसेचं पाहिजे. राजसाहेबांनी क्लिअर सांगितलेले सगळे बूथ ताब्यात घ्यायचे. मी प्रत्येक बूथवरती BLA नेमलेले आहेत. माझ्या एका यादीवर 1 माणूस नाही, 5 माणसं, 10 माणसं, 12 माणसं दिली आहेत. आणि प्रत्येक बूथवर मी आता माझ्या 68,000चा भाग आहे, 60 बूथ लागणार. 60 गुणिले 50 लोक अशा पद्धतीत माझी मी यंत्रणा तयार केलेली आहे. प्रचाराला माझ्यासोबत किती लोक असणार आहेत? प्रचाराला मी 4च लोक यंदा घेऊन फिरणार आहेत. पण बाकीच्या मॅनेजमेंटसाठी माझी यंत्रणा असणार आहे, बूथसाठी कुठली यंत्रणा असणार आहे. ह्या वेळेला निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे की मशिनी येईपर्यंत पोलीस बंदोबस्त आहे, त्यावेळेला कार्यकर्ते येऊ शकतात. शेवटपर्यंत आम्ही तिथं थांबणार आहे. असा कुठंही डाऊट वाटला, मी Day 1ला सांगितलं, मला कुठल्याही बूथवर डाऊट वाटला मी फोडून टाकणार आहे ती बूथ आणि निवडणूक बंद पाडून टाकणार आहे.
कुठलंही बोगस मतदान होऊन देणार नाही, एकाला करून पण देणार नाही, मी पण करणार नाही. राहिला विषय आता जे 24 मतदार मी एका शेख फॅमिलीच्या कुटुंबातले आमचे फॅमिली रिलेशनमधली लोक आहेत, त्यांच्या घरात खोटी 24 नाव आहेत. मी आज वाट बघतो ती 24 लोक ज्या दिवशी येणार त्यांना मी सकाळी असे चोपणार आहेत. कारण लोकांना आज जनजागृती होणं गरजेचं आहे, त्यासाठी कोणाला तरी भगतसिंग बनावं लागणार आहे 100%. नक्कीच. त्यामुळं या सगळ्या ज्या मतदार याद्यांमध्ये होता तो प्रचंड घोळ पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात आहे. त्यातल्या एका प्रभागाचा घोळ आशिष साबळे यांनी उलगडून टाकला आहे. या मतदार याद्या ज्या आहेत त्या आता तरी दुरुस्त होतील अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून आहे.